कोल्हापुरातील मंगळवार पेठ इथल्या दिव्यांग भवनचं रखडलेलं काम सुरू करावं आणि दिव्यांगांना घरफाळ्यामध्ये 50% सवलत द्यावी अशी मागणी शिवसंग्राम दिव्यांग संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीसाठी आज दिव्यांग दिनाचं औचित्य साधून या संघटनेच्या वतीनं महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यात आलं। याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याची ग्वाही यावेळी उपायुक्तांनी दिली। कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं मंगळवार पेठेतील बेलबाग परिसरात दिव्यांगांसाठी दिव्यांग भवन उभारण्याचं काम 4 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलं होतं। याची वर्क ऑर्डर मंजूर होऊन खुदाईचं कामही करण्यात आलं होतं, मात्र गेल्या 4 वर्षांपासून हे काम रखडलं गेलंय। त्यामुळे या दिव्यांग भवनचं काम लवकरात लवकर सुरू करावं, तसंच दिव्यांगांना घरफाळ्यामध्ये 50% सवलत मिळावी अशी मागणी शिवसंग्राम दिव्यांग संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे। या मागणीसाठी या संघटनेच्या वतीनं आज दिव्यांग दिनाचं औचित्य साधून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करून परिसर दुमदुमून टाकला होता। यावेळी महापालिकेचे उपायुक्त परितोष कंकाळ यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। या दिव्यांग भवनचं काम सुरू करण्याबरोबरच घरफाळा सवलतीबाबत योग्य ती कार्यवाही तत्काळ केली जाईल अशी ग्वाही यावेळी उपायुक्त परितोष कंकाळ यांनी दिली। यावेळी शिवसंग्राम दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल मिर्जे, चंद्रकांत भालकर, राजेंद्र झाड, प्रशांत अथने, शीला बिरंजे, पल्लवी महाडिक, शोभा आंबी, शहिदा सय्यद, रंजना तवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।